हाय मैत्रिणींनो, आज आपण बनवूया झटपट होणारं चिकन. त्यासाठी लागणारं साहित्य आहे खोबरं, धने आणि तमालपत्र, कांदा, लसूण, कोथिंबीर, आलं, टोमॅटो, जिरा आणि आपल्याला 200 ग्रॅम चिकन. तर आपण चिकन बॉईल करायला ठेवलेलं आहे. त्यात आपण थोडी हळद, कांदा आणि ऑइल टाकलं आहे. चवीपुरतं मीठ टाकलं आहे. हे चिकन उकळल्यानंतर लहान मुलांना याचं सूप पण देता येईल आणि मोठ्या माणसांसाठी आपण मसाला चिकन पण बनवू शकतो. आता चिकनसाठी आपण आपला मसाला भाजून घेऊया. धने, जिरं, खोबरा, तमालपत्र आणि बाकी खडे मसाले पण एकत्रच भाजून घेऊया. वेगळं भाजायचं काम घेऊया. आपला मसाला हा व्यवस्थित खरपूस असा भाजून झालेला आहे. तर आपलं वाटण रेडी आहे. खोबरं, कांदा, आलं, कोथिंबीर, जिरा, धना सगळ्याची पेस्ट केली आहे मी. त्यानंतर लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, चिकन मसाला आणि टोमॅटो प्युरी. वरून टाकायला कोथिंबीर. आपलं बॉईल चिकन रेडी आहे. आपलं तेल पण गरम होतं आहे, गरम झालेलं आहे. आपण घातलं आहे तमालपत्र, लसूण पेस्ट घातली आहे. आता घालूया आपण वाटण. मंद आचेवर वाटण चांगलं होऊ द्यायचं. नंतर टाकायचं लाल तिखट, हळद, आपला मसाला आणि मीठ. आता हा मसाला सगळं होऊ द्यायचा. तेलात चांगला स्लो गॅसवर होऊ द्यायचा. आता घालायचे आपण टोमॅटो प्युरी. छान कलर आलेला आहे, बट स्लो गॅसवर अजून थोडं होऊ द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता फोडणीला किती छान कलर आलेला आहे. आपण घातलेला आहे बॉइल्ड चिकन. थोडा वेळ आपण आपल्या चिकनला थोडं झाकून ठेवूया मंद आचेवर. मसाल्यामध्ये छान चिकन शिजलेलं आहे. आता आपल्याला लागेल तेवढं थोडं थोडं करून आपण पाणी घालू शकतो. आपल्याला किती पातळ हवा आहे रस्सा त्यानुसार आपण पाणी घालू शकतो. बघू शकतो आपण भाजीला छान कलर आला आहे आणि आपली चिकन रस्सा रेडी आहे. वरून टाकूया आपण थोडीशी कोथिंबीर. अशा प्रकारे आपलं झटपट चिकन रेडी आहे. आपण बघू शकता सुंदर कलर आला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा.
कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.